जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुढाकार. महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा सुरू. सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारात पोहोचवण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या या अभियानामुळे महसुली सेवा आणि लोककल्याणकारी योजना आता एकाच छताखाली उपलब्ध झाल्या आहेत. एकाच ठिकाणी मिळत आहेत 15 पेक्षा जास्त महसुली सेवा. या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता एकाच ठिकाणी 15हून अधिक सेवा त्वरित मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा निपटारा केला जात आहे. फेरफार व सातबारा दुरुस्ती. प्रलंबित फेरफार निकाली काढून सातबारा उतार्यातील चुका दुरुस्त करणे व डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटप. दाखल्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर दाखल्यांचे जागीच वाटप. अकृषिक NA सवलत. सुधारित तरतुदींनुसार अकृषिक परवानगीबाबत मार्गदर्शन व सवलती. जमीन मोजणी, मोजणी अर्ज, ॲग्रोटेक आणि PM किसान योजनेची तातडीने नोंदणी. सामाजिक बांधिलकी आणि कल्याणकारी उपक्रम. केवळ कागदपत्रेच नव्हे तर समाजातील वंचित घटकांसाठी या अभियानात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. 1. दिव्यांग कल्याण. गरजू दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात येत आहे. 2. मोफत वाळू वाटप. घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास वाळू मोफत देऊन हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली जात आहे. 3. महिला व आरोग्य. एकल महिलांना सर्व योजनांचे लाभ मिळवून देणे. असंघटित कामगारांसाठी आरोग्य शिबिर आणि आयुष्मान भारत कार्डाचे वाटप. 4. कृषी विकास. पंतप्रधान माती परीक्षण मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणणे आणि लोकांचे प्रश्न जागेवरच सोडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत. जिल्हा प्रशासन जालना. गाव दप्तर होणार अद्ययावत. भूसंपादन आणि तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासारख्या प्रकरणांचा निपटारा करून गाव दप्तर पूर्णपणे अद्ययावत करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील वादांचे प्रमाण कमी होऊन कामकाजात वेग येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.